कवी श्रीधर पंडित विरचित हरिविजय ग्रंथ आज आपण या ग्रंथाचा 8वा अध्याय पाहत आहोत. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. 7व्या अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्णाने दशावतारांच्या कथा गवळणींना सांगितल्या. त्या कथा गवळणींना मिथ्या वाटल्या आणि त्या कथा गवळणींनी यशोदेला सांगितल्या. गवळणी म्हणाल्या की यशोदे, तुझा हा श्रीहरी खूप खोड्या काढतो. त्यासाठी तू काय कर, संकष्टी चतुर्थीचे व्रत कर. गणेशाच्या कृपेने याच्या खोड्या कमी होतील, याचा हा व्रात्यपणा कमी होईल. यशोदेने गवळणींचे म्हणणे मान्य केले आणि गणपती बाप्पाला म्हणाले की माझा मुकुंद गुणी होऊ दे. मी तुझं संकष्ट चतुर्थीचं व्रत कधीही सोडणार नाही. कृष्णाने आपल्या आईचे हे बोलणे ऐकले आणि गणेशाला सत्य ठरवण्यासाठी त्याने 1 महिना कोणतीही खोडी केली नाही. गणपतीची प्रचिती आल्यामुळं यशोदेने संकष्ट चतुर्थीचे व्रत यथासांग केले. गणपतीसाठी 21 लाडू केले. ते लाडू तिने देव्हाऱ्यात नेऊन ठेवले आणि चंद्रोदय झाला की नाही हे पाहण्यासाठी ती बाहेर गेली. बाळकृष्णाने यशोदेला विचारले, हे लाडू तू मला कधी देशील? त्यावर यशोदा त्याला सांगू लागली की गणेशाला नैवेद्य दाखवल्यानंतर मी तुला लाडू देईन. ती पूजा सामग्री आणण्यासाठी बाहेर गेली तेव्हा श्रीकृष्ण देवाऱ्याजवळ एकटाच होता. जवळपास कोणीही नाही हे पाहून त्यानं लाडवांचे ताट उचलले आणि सर्व लाडू संपवून टाकले. नंतर स्वस्थ बसून राहिला. पूजा सामग्री घेऊन यशोदा देवघरात आली. तिनं पाहिलं की लाडू ठेवलेले ताट रिकामे झालेले आहे. श्रीकृष्णाला तिने विचारलं की अरे कृष्णा, नैवेद्य ठेवलेला होता तो कुठे गेला? तेव्हा श्रीकृष्णाने यशोदेला सांगितले की माते, अगं इथे एक सहस्त्र उंदीर आले होते. त्यातील एक मोठ्या उंदरावर बसून विनायक बसून आलेला होता. त्यानं आपल्या सोंडेने सारे लाडू आकर्षून घेतले. त्याच्या सर्वांगावर शेंदूर होता आणि तो आपली सोंड हलवत होता. त्याचे भयंकर पोट पाहून मी घाबरलो. माते, आता माझ्याच्यानी काही बोलवत नाही. मला आता खूप भूक लागली आहे. मला लाडू दे पाहू. यशोदा रागावली आणि कृष्णाला म्हणाले की तूच लाडू खाल्ले असतील, मला तोंड उघडून दाखव. त्यावर बाळकृष्ण समजावण्याच्या सुरात आईला म्हणाले की अगं आई, केवढे लाडू होते, ते सारे माझ्या तोंडात मावतील तरी का? नीट विचार कर आणि मग त्यावर नंतर ओरड, नंतर रागाव. तो गणेश लाडू घेऊन गेला आणि माझ्यावर विनाकारण आळ आला. यशोदेने आपला हट्ट सोडला नाही. बाळकृष्णाला म्हणाले की काही नाही, तू मला तुझे तोंड उघडून दाखव. श्रीकृष्णाने तिला आपलं तोंड उघडून दाखवलं. तेव्हा तिला त्याच्या तोंडात संपूर्ण ब्रह्मांड दिसलं. त्याच्या तोंडात तिला गजानन दिसला. तो यशोदेला म्हणाला की तुझ्या पोटी हा देवादिदेव तो अवतरला आहे. ते बोलणे ऐकून यशोदा समाधिस्थ झाली. तिच्याबरोबर उभा असलेला श्रीकृष्ण तिला सांगत होता की अगं आई, मला खूप भूक लागली आहे, मला लाडू दे. यशोदेला गहेवरून आले. तिने श्रीकृष्णाला आपल्या कडेवर घेऊन ती भोजनाची तयारी करण्यासाठी निघून गेली. एकदा बळीराम आणि श्रीकृष्ण अंगणात खेळत होते. तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या तोंडात अंगणातली माती घातली. बळीरामाने ही गोष्ट यशोदेला सांगितली. यशोदा रागाने अंगणात आले आणि श्रीकृष्णाला दटावू लागली, तुझं तोंड उघड पाहू. त्यावर दीनवदन भगवान श्रीकृष्ण आपल्या आईला म्हणाला की अगं आई, मला रागवावं, तू मला रागवावं म्हणून या बळीरामानं तुला खोटं काहीतरी सांगितलं आहे. माझं तोंड पहा बरं, मी माती कशी खाईन. असं म्हणून श्रीकृष्णाने आपले तोंड उघडले. यशोदेला त्याच्या तोंडात पूर्ण ब्रह्म दिसले. एकदा श्रीकृष्ण स्फटिकाच्या फरशीवर खेळत होता. तेव्हा त्याला आपले प्रतिबिंब जमिनी दिसले. श्रीकृष्णाने आपल्या आईजवळ त्या प्रतिबिंबासाठी हट्ट धरला. यशोदा त्याची नाना प्रकारे समजूत काढत होती.
त्याला नाना प्रकारची खेळणी देत होती, पण श्रीकृष्ण आपला हट्ट सोडायला तयार नव्हता. त्यानं जमिनीवर लोळण घातली. यशोदेने त्याला पाळण्यात घेऊन ठेवले तरी तो ऐकेना. यशोदा त्याला पाळण्यातच तसेच ठेवून आपली कामे करण्यासाठी निघून गेली. त्यावेळी राधा तिथे आली. तिने पाळण्यात रडणाऱ्या श्रीकृष्णाला पाहिले. मोठ्या मोठ्या गोष्टी सांगणाऱ्या अचाटा, तू का रडतो आहेस, असे राधेनं त्याला विचारलं आणि त्याला कडेवर घेतलं. जेव्हा श्रीकृष्ण रडण्याचा थांबला, यशोदा राधेला म्हणाली की तू त्याला आपल्या घरी घेऊन जा, तो इथे सारखा रडतो आहे. राधा कृष्णाला आपल्या घरी घेऊन गेली. तिच्या घरी कोणीही नव्हते. तिचा नवरा गवळीवाड्यात होता. तिची सासू दही घुसळण्यात मग्न होती. राधेने श्रीकृष्णाला झोपाळ्यावर बसवले. सुंदर दिसणारी राधा श्रीकृष्णाला झोका देताना म्हणाले की कृष्णा, तू खूप लहान आहेस. तू तरुण असतास तर. त्यावर वज्रभूमीचा तो राजपुत्र म्हणाला की मी आता मोठा होतो. वैकुंठची त्या सुकुमाराने तरुण रूप धारण केले. गोकुळात अवतरलेल्या त्या ईश्वराच्या सहवासात राधा रममाण झाली. द्वैत भावाचा त्याग करून ती कृष्ण रूपामध्ये एकरूप झाली. इतक्यात तुपाची चरबी घेऊन राधेचा नवरा आला आणि तो दार ठोठावू लागला. तो राधेला म्हणाला की अगं दार लवकर उघड, तू कोणाशी गुजगोष्टी करीत आहेस. आपला नवरा आला आहे हे कळल्यावर राधा घाबरली आणि कृष्णाला म्हणाले की तू आता लहान हो आणि माझी लाज राख. कृष्णाने आपले तरुण रूप पालटले आणि तो पूर्वीप्रमाणे 5 वर्षाचा बालक झाला. हे पाहून राधेला आनंद झाला. तिने कृष्णापुढे दहीभात आणून ठेवला आणि आपल्या नवऱ्याला सांगितले की कृष्ण जेवतो आहे, तुम्ही जरा धीर धरा पाहू. मग तिने दार उघडले. राधेच्या नवऱ्याने श्रीकृष्णाला पाहिले आणि त्याने प्रेमाने त्याचे मुख चुंबले. तो राधेला म्हणाले की तुला घरी करमत नसेल तर तू श्रीकृष्णाला आपल्या घरी खेळण्यासाठी घेऊन येत जा. राधेला आनंदच झाला. ती श्रीकृष्णाला आपल्या घरी नेहमीच आणू लागली. काही दिवसांनी गोकुळात अशी कुजबूज होऊ लागली की राधेच्या घरी श्रीकृष्ण मोठा होतो. हे नवल ऐकून काही जण मानले की हे कसं शक्य आहे. काहींना वाटले की हा कृष्ण नाटकी आहे. कोणी त्याला सगुण म्हणतात तर कोणी त्याला निर्गुण म्हणतात. कोणी याला काळा म्हणतात तर कोणी याला सावळा म्हणतात. पण या आगळ्याच वर्णाच्या श्रीकृष्णाला राधा झोपाळ्यावर बसते. पद्मपुराणातल्या कथेप्रमाणे ही राधा म्हणजे पूर्वजन्मातली शची. भगवंताचा सहवास प्राप्त व्हावा म्हणून राधा गोकुळात आली. गोकुळातली कुजबूज यशोदेच्या कानावर गेली. तेव्हा यशोदेने श्रीकृष्णाला राधेच्या घरी जायला बंदी घातली आणि त्याला सांगितले की माझे न ऐकता तू राधेच्या घरी गेलास तर मी तुला शिक्षा करेन. इकडे राधेच्या सासूला कोणीतरी सांगितले की तुझ्या सुनेला आवर, तुझ्या घरी श्रीकृष्णाला आणूच देऊ नकोस. राधेच्या सुनेने राधेला सांगितले तू आता श्रीकृष्णाला आपल्या घरी आणायचे नाहीस. राधा आणि श्रीकृष्ण एकमेकापासून तोडले गेले. राधेला रडू कोसळले. तिला अन्न पाणी गोड लागेना. तिला काहीच करावेसे वाटेना. तिचे मन हरिमय झाले होते. तिने अलंकार काढून टाकले. फुलांचे हारी तिला सर्पासारखे वाटू लागले. शीतळ असे चंद्रकिरण तिला तीव्र वाटू लागले. तिला सारखे श्रीहरीची आठवण होत होती. एकदा ती पाणी आणण्यासाठी यमुना तीरी जाण्यास निघाली. वाटेत तिला नंदाचे घर लागले. सकाळची वेळ होती आणि घननीळ हातात चरबी घेऊन गायीचे दूध काढत होता. भरलेली चरबी तो आईच्या हाती देत आणि आई ते दूध घरात नेऊन ठेवत होती. गोविंदाचा स्पर्श झाल्यामुळे गायी भरभरून दूध देत होत्या. दुसरी चरबी येईपर्यंत श्रीहरी आपल्या मुखात गायीच्या धारा ओढत होता. यशोदेने कृष्णाला विचारले की अरे हे काय करतो आहेस. त्यावर श्रीकृष्ण तिला म्हणाला अगं धार काढणं थांबवलं तर गायीचा पाहणा आटेल. दुसरी भरलेली चरबी घेऊन यशोदा घरात गेली आणि श्रीकृष्णाला दारात उभी असलेली राधा दिसली. राधेला पाहून श्रीकृष्ण आपले भान विसरून गेला. तो गायीची धार काढणे विसरला. राधेकडे पाहता पाहता तो बैलाखाली बसला आणि बैलाचे ब्रशन ओढू लागला. राधेचे मुखचंद्र पाहून कृष्णाचे डोळे जणू चकोर पक्षी झाले आणि ते प्रेमाने राधेला निहाळू लागले. यशोदा अंगणात आली. तिने पाहिले की श्रीकृष्ण बैलाचे ब्रशन ओढतो आहे. तिने श्रीकृष्णाला विचारले की अरे बाबा काय करतो आहेस. राधेकडे पाहत पाहतच त्याने यशोदेला उत्तर दिले की मी गायीची धार काढतो आहे. यशोदा त्याला म्हणाले की अरे तू गायीची नाही बैलाची धार काढतो आहेस. श्रीकृष्णाने खाली पाहिले. आपण बैलाचे दूध काढतो आहे हे त्याच्या लक्षात आले. तो आईला म्हणाले की तू बहुतेक देवांचा नवस चुकवलास.
4 स्तनांचे एक स्तन आता इतक्यात झाले. राधेला पाहून श्रीकृष्णाचे भान हरपले आहे हे यशोदेच्या लक्षात आले. तिने राधेकडे पाहिले आणि ती इथे उभी का आहे असं तिला विचारलं. राधा तिथून निघाली आणि यमुनेवरून पाणी घेऊन ती लगबगीने आपल्या घरी गेली. श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना घेऊन राधेच्या घरासमोर खेळायला गेला. राधा ओसरीवर ताक घुसळत होती. तिने श्रीहरीला पाहिले आणि तिचे मन मोहून गेले. ती देहभान विसरून रिकाम्या डेऱ्यामध्ये रवी घुसळू लागली. श्रीकृष्णाकडे पाहिल्यावर तर तिला कसलेच भान राहिले नाही. तिचे हृदय आनंदाने भरून गेले. डेऱ्याचा खडखड आवाज ऐकून सासू ओसरीवर आली आणि ती रागारागाने राधेला म्हणाली की अगं, रिकाम्या डेऱ्यामध्ये काय घुसळतेस? तुझे डोळे फुटले का? दारात उभ्या असलेल्या त्या श्यामसुंदराला पाहून तुला काही सुचत नाही? मग श्रीकृष्णाकडे पाहून राधेची सासू म्हणाली की तू इथे का उभा आहेस? त्यावर कृष्णाने म्हातारीला चिडवले आणि म्हणाला की आम्ही इथे खेळतो आहे थेरडे. म्हातारी रागाने श्रीकृष्णाच्या अंगावर धावून गेली. कृष्ण आपल्या घरी परत गेला. घरी आल्यावर श्रीकृष्ण नंदाबरोबर जेवला. मग यशोदा त्याला आपल्याजवळ घेऊन म्हणाले की कृष्णा, आता खोड्या काढू नकोस बाबा आणि बाहेरही जाऊ नकोस. बोलता बोलता यशोदेला झोप लागली. इकडे राधा राणी पाणी आणण्यासाठी यमुनेवर गेली. श्रीकृष्णाच्या विरहामुळे दुःखी झालेल्या राधेला रडू कोसळले. ती म्हणाली की जगनायका, जगजीवना, मी तुला अंतरले आहे. मी आता या यमुनेमध्ये प्राण देईन. राधेच्या मनातले हे विचार श्रीहरीला जाणवले आणि तो आईजवळ हळूच उठला आणि यमुना तीरावरती गेला. दुपारची वेळ असल्यामुळे यमुना तीरावर कोणीही नव्हते. श्रीहरी वेगाने राधेजवळ गेला आणि तिला धरले. राधा श्रीहरीला म्हणाली की अरे कृष्णा, तुझी करणी विपरीत आहे. तू जरी लहान दिसत असलास तरी तुझी करणी गगनापेक्षाही थोर आहे. ब्रह्मादिकांनाही तुझी करणी कळत नाही. गाढ झोपलेल्या यशोदेला अचानक जाग आली आणि तिच्या लक्षात आले की आपल्याजवळ श्रीकृष्ण नाही. आता कुठे गेला? आता हा काहीतरी खोडी काढूनच येईल असे म्हणत ती श्रीकृष्णाला शोधण्यासाठी बाहेर पडली. शोध घेत ती यमुना तीरी आली. तिथे तिला राधा आणि कृष्ण दोघेही दिसले. यशोदेला पाहून राधेने श्रीकृष्णाला सांगितले की तुझी आई आली आहे आणि आता ती आपल्याला ओरडणार. श्रीकृष्णाला राधेबरोबर पाहून यशोदा त्याला ओरडते. आईचा राग पाहून श्रीकृष्ण रडू लागतो आणि म्हणतो की मी एकटाच खेळत होतो. हिनं माझा चेंडू लपवला आहे म्हणून मी हिच्या पाठीशी लागलो आहे. यशोदा राधेला म्हणते की माझ्या मुलाच्या तुम्हीच खोड्या काढता आणि नसतेच आळ माझ्या मुलावर घेता. मी काही केलं नाही, हा खोटं बोलता आहे असं राधा यशोदेला सांगत असते. तेव्हा श्रीकृष्ण यशोदेला सांगतो की आई, हिनं माझा चेंडू घेतला आहे, तो तिला द्यायला सांग. राधा आपली वस्त्रे झाडून यशोदेला सांगण्याचा प्रयत्न करते. मी चेंडू घेतला नाही. इतक्यात तिच्या वस्त्रामधून चेंडू खाली पडतो. चेंडू पाहून श्रीकृष्ण मोठमोठ्याने हसतो आणि राधा मात्र मान खाली घालून उभी राहते. श्रीकृष्णाने दाखवलेला चमत्कार पाहून राधा सदगदित होते. यशोदा 5 वर्षांच्या आपल्या श्रीहरीला कडेवर घेऊन राधेला दोष देऊन बोलते की तुम्ही साऱ्या गवळणी फार वाईट आहात. माझ्या लहानग्या ब्रह्मचारी मुलाला काही बाई वाईट साईट बोलता. यशोदा कडेवर घेतलेल्या श्रीकृष्णाचे मुके घेते. राधा यमुनेचे पाणी आपल्या घागरीत भरते आणि ती आपल्या घराकडे निघते. राधेला मनमोहन कळून चुकतो मनोमन कळून चुकते की हा जगतपती आपला आहे. अनंत जन्मांचे फळ आपल्याला मिळालेले आहे. इंद्राच्या पत्नीने इंद्राणीने आपल्या मनात विष्णूची अभिलाषा धरली होती. 7 जन्म घोर तप केल्यानंतर तिला चक्रपाणी मिळाला होता. यशोदा आपल्या बाळकृष्णाची समजूत काढते. ती त्याला सांगते की तू आता बाहेर जाऊ नकोस. या गवळणी तुझ्यावर चोरीचा आळ घेतात. ती गवळणीनं सांगते की तुम्ही म्हणता माझा मुकुंद दया दुधाची चोरी करतो. प्रत्यक्ष पुराव्यासह एकदा तरी त्याला धरून आणा बरं. कृष्णाला चोरी करताना पकडण्यासाठी गवळणी दिवस रात्र त्याच्यावर लक्ष ठेवतात. एकदा एका घरात श्रीकृष्ण दह्याचे मडके फोडून एकटाच दही खात होता. त्याचा सुंदर चेहरा दह्याने माखलेला होता. अचानक एक गवळण कृष्णाजवळ जाते. ती श्रीहरीच्या हाताला धरते आणि त्याला म्हणते की चल आता तुझ्या आईकडे घेऊन जाते. वाटेत ती इतर गवळणींना बोलवते आणि त्यांना सांगते की मला ऋषिकेश सापडला. ज्या ज्या गवळणी घरातून येत होत्या त्या गवळणींच्या हातात एक एक ऋषिकेश होता. 5 वर्षांचा सावळा ऋषिकेश सगळीकडे दिसत होता. दह्याने माखलेला चेहरा आणि हातात खापराचा तुकडा असे हे गोंड स्वरूप असलेल्या अनेक श्रीकृष्णांना घेऊन गवळणी यशोदेकडे आल्या. पण त्यांना यशोदेच्या कडेवरही श्रीकृष्ण दिसला.
यशोदा एकदम स्तब्ध होऊन सगळीकडे पाहते आहे, तर काय सगळीकडे तिला कृष्णच दिसत होता. जिकडे पाहावे तिकडे श्रीकृष्ण. आता दोष तरी कोणाला द्यायचा? सगळ्या गवळणी सुद्धा तन्मय झाल्या. गाऱ्हाणे करायला काही वाव नव्हता. त्या साऱ्या जणी देहभान विसरून श्रीकृष्णाची ती अनंत रूपे न्याहाळत होत्या. अवघे गोकुळ कृष्णमय झाले होते. सगळीकडे एक घननिळ दिसत होता. अष्टांग साधन केलेल्या योग्यांनाही जे दर्शन अप्राप्य असते ते गोकुळातल्या गवळणींना घडत होते. गवळणींचे अगाध पुण्य ब्रह्मांडात मावत नव्हते. त्यांचे देहभान हरपले होते. श्रीहरीने योगमाया घालून सर्वांना मुके केले होते. त्या अवस्थेतच साऱ्या गवळींनी मौन धारण करून आपापल्या घरी गेल्या. थोर अशा ह्या हरिविजय ग्रंथाची पुढची रसाळ कथा आहे का, असे कवी श्रीधर श्रोत्यांना सांगत आहेत. इथे या ग्रंथाचा 8वा अध्याय पूर्ण झालेला आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.